आणि आता मुंबई पुण्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। ठाणे शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेकडून आज ट्रॅफिक मोर्चा। ठाणे पालिकेच्या मुख्यालयासमोरून हरिनिवास सर्कलपर्यंत हा मोर्चा। हेमंत रासने यांच्या कार्यालयावरती आता लोकमान्य नगर रहिवाशांचा मोर्चा। रासनेंनी मुख्यमंत्र्यांच्या सहीने आणलेली स्थगिती हटवा, लोकमान्य नगर बचाव कृती समितीची ही मागणी। नवी मुंबईमध्ये मातंग समाजाच्या वतीने भव्य मेळाव्याचं झालं आयोजन। मेळाव्याला वनमंत्री गणेश नाईक यांचीही उपस्थिती। रेल्वेच्या तीनही मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण, हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल आणि पश्चिम मार्गावर वसई ते विरार असणार ब्लॉक। मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी 70,000 कर्मचारी तैनात। पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3,500 कर्मचारी, सध्या 500 पोलिंग मॅनेजर्सची नेमणूक। शाळांच्या सुरक्षा उपायांवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का? मुंबई उच्च न्यायालयाचा हा सवाल। पुणे शहरातील 85% वाहतुकीचा भार 32 रस्त्यांवर। पुणे महापालिकेच्या पाहणीमध्ये वास्तव समोर। या सर्व 32 रस्त्यांची आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत समस्यांची पाहणी केली जाणार। पुण्यातील कोणकोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते याचा प्रत्यक्ष अहवाल सादर करा। पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना। प्रथमदर्शनी कारणे फोटोसहित अहवालामध्ये देण्याच्या सूचना।